शिवघाटेश्वर मंदिरात दर्शन घेतलं ते तुम्ही आधीच्या भागात पाहिलंच असेल. आम्ही शिवघाटेश्वर मंदिरात दर्शन घेतलं आणि परत जाताना एक मोठं असं पठार दिसलं. मग आमची गाडी आपोआप तिकडं वळली, कारण आम्हाला गर्दीमध्ये जाण्यापेक्षा अशा निवांत ठिकाणी जायला आवडतं जिथं शांतता असते. रोजच्या गर्दीतून धावपळीतून थोडीशी उसंत घेऊन अशा ठिकाणाला जर भेट दिली ना, मन अगदी प्रसन्न होऊन जातं. खूप भारी वाटतं आणि नवी उमेद येते एक. एवढ्या मोठ्या अशा या ग्रासलँडवरती अगदी शांतपणे फिरलो. लुसलुशीत गवताचा स्पर्श पायाला होत होता. वरून गार हवा सुटली होती. अगदी शांतता होती. खूप भारी वाटत होतं. मनसोक्त फिरलो. इथं तुम्ही बघू शकता, एवढं मोठं हिरवगार माळ आहे आणि बॅकग्राऊंडला सह्याद्रीचा विहंगम असा नजारा आणि त्याच्या माथ्यावरून कोसळणारं धबधबे. दिवसभर चरून पोटं टम्म फुगल्यानंतर घरी निघालेला हा मशीनचा कळप आहे आणि तिथलाच एक मोठा दगड बघून अगदी अंगही घासून घेत आहेत. कसलं भारी आहे ना. आणि इकडं दुसरीकडं वेगवेगळ्या अँगलमध्ये फोटो सेशन चालू आहे. हा सुंदर निसर्ग सह्याद्री कॅमेराबद्ध करण्याचा एक प्रयत्न. या पठारावर मस्त हिंडलो. या दगडावरून त्या दगडावर उड्या मारल्या. अगदी थोड्या वेळासाठी का होईना पण आर्यन बरोबर छोटा झालो. दिवस मावळायला थोडासा वेळ होता म्हणून म्हटलं चला अजून एखादं ठिकाण शोधू आणि तुम्हाला काय सांगू, असलं ठिकाण सापडलंय ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर आर्यन्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि लगेच बघायला मिळतील. चला भेटू पुढच्या भागात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका. संपलं होतं आपण एकच चालू होतं. मला तर वाटे नाही आपण भारतात काय ते महाराष्ट्रात कुठं तर आलोय. असलं डिटे दिसायला लागले. डेंजर.